कन्नड तालुक्यात सर्वच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मातीमोल भाव असल्याने शेतकरी हतबल झाला असून संतप्त झालाय। टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव मिळत असून गाडी भाडेही निघत नसल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। कोपरवेल शिवारातील शेतकरी रावसाहेब धुमाळ यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रामध्ये टोमॅटोचं पीक घेतले। त्यासाठी त्यांना 50,000 रुपये खर्च आला। मात्र आज टोमॅटोला 10 रुपये किलो भाव मिळत असल्याने 100 रुपये कॅरेटने विकत आहे। त्यातही मजुरी आणि वाहतूक भाडे कमी करून फक्त 50 रुपये कॅरेट मागे शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला असून संतप्त झालाय। यामुळे टोमॅटो बाजारात नेणेही शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे रस्त्यावर फेकलेले दिसतात। जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला पिकांना हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सुजलाम सुफलाम होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। त्यासोबतच आमच्या टोमॅटोला किमान 300 ते 400 रुपये कॅरेटने भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकरी करतात। सर्वच वस्तूंचे भाव दुपटीने तिपटीने वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला पिकांना कित्येक वर्षांपासून तोच भाव आहे। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। चालू मी रावसाहेब धुमाळ, कोपरवेलला शेतकरी आणि मी 1 बिघा टमाटे लावलेले 20 गुंठे आणि टमाट्याला आजपर्यंत 50 ते 60 हजार रुपये खर्च आलेला आहे। टमाटा मार्केटला चालला 100 रुपये आणि 50 रुपये खर्च आहे, 50 रुपये आम्हाला भाव पडतो आणि शेतकऱ्यांना आम्हाला रोडवर फेकायची पाळी आलेली आहे। तर शासनाने याची दखल घ्या की टमाट्याला कोणत्याही भाजीपाल्याला योग्य भाव द्या। आता सध्या काय कॅरेटनं टमाटा चालला तुमचा? आमचा 100 रुपये कॅरेट। आणि हा निव्वळ नफा आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये पण नाही, खर्च आहे? याच्यात गाडी भाडं आहे, तोडाई आहे, मजुरी आहे आणि आम्हाला काहीच राहत नाही याच्यात। किती खर्च केला आतापर्यंत त्याला? 50 ते 60 हजार रुपये एका बिघ्याला खर्च झालेला आहे। आता 100 रुपये कॅरेट म्हणजे तुम्हाला उर्वरित नफा नाही आहे? नाही, नफा नाहीच आहे याच्यात। शेतकऱ्याचे पूर्ण हाल चाललेले आहे। काय मत आहे तुमचं या ठिकाणी? टमाट्याला काय किती भाव भेटला पाहिजे? 250 ते 300 रुपये कमीत कमी। 250-300 रुपये? हा, तर शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे।